मंगलमूर्ती मराठवाडी संघाशी मात्र 2 हात करेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बराडे देवी चषक 2025 हा गमाडसान क्रिकेटचा महासंग्राम. टॉस जिंकलाय रुळे टीमने, फिल्डिंगचा निर्णय घेतला. चला थोडंसं स्पीडअप घ्या, आणखीन एक मॅच आहे. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. बॉलर कोण आहे? बॅट्समन राहुल आणि एजी. नितीन यांचा पहिला बॉल राहुल साठी. पहिलाच बॉल हलक्या हाताने सन्मान दिलाय. मिड ऑफ तैनात आहे, कोणती डाऊट नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. नाही राहुल, राहुल आहे. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. एक डाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एका डावीवरती समाधान मानलंय. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने खातं आणि अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळते. सिंगल आली आहे. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं. लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉल आलाय. 2 धावा. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, बीट करून आतमध्ये येणारा हा बॉल मात्र जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तीच डिलिव्हरी, तोच बॉल, तोच टप्पा हाताळलाय. चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. अगदी आपण जर पाहायला गेलं तर ना, कौतुक करावं लागेल. खोदून काढलाय हेलिकॉप्टर. एजीने आता बाहेर काढलाय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा बाहेर. येतोय षटकार. आणखीन एक ऑन साइडला एक टप्पा घेत बॉल जाईल. पंच शहानिशा करतायत. चौकार आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळाला आणि या टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती.
स्पीडअप ठेवायचं थोडंसं, कारण अजून एक मॅच बाकी आहे. आणखीन एक मॅच बाकी आहे मित्रांनो. विनायकचा पहिला बॉल राहुल साठी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल बरोबर पायावरती आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव जरूर ऍड केली जाईल धाव फलकावरती. लोअर फुल टॉस होता, थोडासा ओव्हर पिच करण्याचा प्रयत्न. वेट करून पाठीमागे चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र सुरू आहे. गती द्यायची मॅचला, थोडंसं स्पीडअप घ्या. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता, बीट करून पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. चांगली गोलंदाजी होते विनायकच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र येईल. आकुडाप्याचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल तिथे हाताळलाय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 14, या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे, गती द्यायची आहे, कारण वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो. अजून एक मॅच आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. वैष्णवचा पहिलाच बॉल, पहिला बॉल आलाय डॉट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी केली. कॅप्चर झालेला नाहीये. ऑन फील्ड जो डिसिजन असेल तो तुम्हाला द्यायचा आहे.
पंच मध्ये आहेत त्यामुळे कॅप्चर झालेलं नाहीये प्रॉपर, त्यामुळे नाही अंपायर मध्ये आणखीन एक चांगला बॉल आतापर्यंत. डॉट बॉलची पर्सेंटेज डॉट बॉल झाला, 3 डॉट बॉल झाले. थँक्यू. मोठा फटका आलाय, बॉलला पाठवून दिलंय अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येतोय षटकार. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. शेवटचा बॉल, 20 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला बॉल तिथे हाताळलाय आणि विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद होते, परंतु कोणतीही धाव नाहीये. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 आणि विजयासाठी लक्ष असेल 21 धावांचं. जास्त वेळ न घेता नवी वडी संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि रुळे टीम बॅट्समन देखील लगेच पाठवायचे आहेत.
जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. चांगला बॉल तिथे हाताळलाय, क्षेत्ररक्षक आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा बॉल खेळून काढलाय आणि ज्या पद्धतीने मात्र आपण जर पाहायला गेलं तर या बॉल वरती समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. अकुटप्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि जिथे स्टॉप करण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या गेल्यात या बॉलवरती. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 धावांचं लक्ष आहे. डीप मध्ये फिल्डर नाहीये परंतु बॉल अगदी घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव प्राप्त होईल. सिंगल. हाफ ट्रॅकर पुल केलाय. ओहो, अप्रतिम कॅच. डीप मध्ये एजेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठलीही चुकी न करता एजेने अगदी चांगल्या पद्धतीने मात्र ही कॅच पकडली. महत्वाची विकेट होती. विनायकला मात्र माघारी धाडलाय. नितीन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडंसं स्पीडअप ठेवायचंय. चांगला बॉल परंतु विकेट किपरने लाईन मिस केली आहे. एक धाव प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. 10 धावांवरती 12 बॉल 11 हव्यात. 12 चेंडू मध्ये आता 11 धावांची गरज आहे. मॅचला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. अजून एक मॅच आहे. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजी साठी मात्र एजे येत असताना मात्र पाहायला मिळतोय. एजेला प्राचारण केलंय. 12 चेंडू 11 ची गरज आहे. बारा चेंडू 11. एजे गोलंदाज स्ट्राइक मधून निघालाय. पहिलाच बॉल बिग हिट. बॉल सीमा पार. षटकार. फटका बसलाय. बॉल हवेत. कॅच होणं गरजेचं आणि कॅच झाली आहे. विकेटचं पतन झालंय. 10 चेंडू आता 5 करायचे आहेत. 10-5.
इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. कोणून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफ द इनात, परंतु चुकी होते. मिड ऑफ मधून बॉल निसटलाय. एक धाव अजून एक कंप्लीट झाली आहे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने आता 8 चेंडू 2 ची गरज आहे. 8 बॉल 2. फटका फसलाय. बॉल हवेत. मोठा फटका खेळण्याचा गरज होती का हे प्रश्नचिन्ह आहे. जिथे सरळ बॅटने धावा येतात तर मोठा फटका खेळण्याची गरज काय. 7 बॉल आता 2 करायचे आहेत. चला बॅट्समन पाठवा लगेच प्लीज मित्रांनो, कारण अजून एक मॅच आहे. अंधार होत चाललाय. चला मॅच स्पीडअप करा. 6 बॉल आता करायचे आहेत 2 धावा. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता असताना मात्र गोलंदाज मात्र कोणता वापरला जाईल. एजे थोडंसं फास्ट घ्या. वेळेचा निर्बंध आहे. अजून एक मॅच आहे मित्रांनो, त्यामुळे विनंती करेन की थोडंसं मॅचला गती द्यायची आहे. एक मॅच बाकी आहे. अंधार पूर्णपणे झालाय. बघा मॅच स्पीडअप करा, कारण विनंती आहे. अजून एक मॅच आहे, अन्यथा कमी षटकांची मॅच खेळवली जाईल. जर तुम्ही असा टाइमपास केला तर पुढची मॅच ही कमी षटकांची खेळवली जाईल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव जागा सोडली आहे. डायरेक्ट हिट. आता एका धावेची गरज. रनआउट झालाय. आता 5 बॉल 1 ची गरज. चला बॅट्समन पाठवा. नवीन बॅट्समन येईल आता स्ट्राइक इन एंडला. 5 बॉल 1 धावांची गरज. लय वेळ गेला रे. अर्धा तास गेला या मॅचला. अर्धा तासाच्या वर गेला. बघ ना किती वेळ झाला. बघ ना. बघितली ती मॅच मी काल. लास्ट बॉलला कॅच पकडली यार. पंच काय झालं. 5 बॉल 1 धावांची गरज आहे. आणि एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकाराने मॅच फिनिश. चला या टीम रुळेटिंग आणि मराठवाडी रुळे टीम रुवले
या टीमने टॉस साठी यायचं आहे आणि मराठवाडी टीम टॉस साठी या लगेच. बघा त्यांना विचारा आधी, दोघांना विचारा, 2 ची घ्यायचे 3 ची घ्यायची.